नमस्कार मैत्रिणींनो, आजची आपली रेसिपी आहे पापलेट फ्राय. चला तर मग सुरू करूया. यासाठी आपण घेतलेले आहेत 4 धुवून स्वच्छ केलेले पापलेट. इकडे प्लेटमध्ये मी आलं, लसूण आणि कोथिंबीर यांचं वाटण घेतलेलं आहे. यामध्ये घालूया पाऊण चमचा गरम मसाला. तुम्ही मालवणी मसालाही वापरू शकता. त्याचसोबत इकडे घालूया अर्धा ते पाऊण चमचा लाल मिरची पावडर. लाल मिरची पावडरने माशाला व्यवस्थित कलर यायला आपल्याला मदत होईल. आता आपण घालणार आहोत पाऊण चमचा घरगुती काळा मसाला. आता घालूयात आपण साधारण अर्धा लिंबाचा रस. इथे मी लिंबाचा रस घालून घेतलेला आहे. आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून माशाला व्यवस्थित मसाला लागेल. मसाला आपला व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता आपण माशाला हा मसाला हाताने व्यवस्थित लावून घेऊया. दोन्ही बाजूने हा मसाला लावून घ्यायचा आहे. आपण माशाला व्यवस्थित मसाला लावून घेतलेला आहे. आता आपण हे मासे साधारण अर्धा तास मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया बाजूला. इकडे ताटामध्ये मी अर्धी वाटी रवा आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे. त्याच्यामध्ये घालणार आहोत चिमूटभर हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा काळं तिखट. तिखट कमीच घालायचं आहे, कारण आपण माशाच्या वाटणामध्ये हे मसाले ऑलरेडी घातलेले आहेत. तर आता इथे थोड्याच प्रमाणात घालून घ्यायचं आहे. अर्धा चमचा मीठ. हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता तवा गरम करायला ठेवलेला आहे मी. त्याच्यामध्ये तेल घालते. तेल गरम होऊन देऊयात 1-2 मिनिट. तेल गरम झालेलं आहे. आता आपण मॅरिनेट केलेल्या माशाला रवा आणि बाकीचे मसाले लावून घेऊयात हाताने आणि गरम तव्याच्या तेलावरती परतून घेऊया. दोन्ही बाजूने व्यवस्थित परतून घ्यायचे आणि तयार आहे आपला पापलेट फ्राय. नक्की ट्राय करा.